₹4,000 कमाई केलेली आहे. क्या बात आहे. आणि त्याच्या बॅट मधनं धावा जर का आपण बघितल्या तर आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अवघ्या 15 बॉल मध्ये 59 धावांची मॅच विनिंग इनिंग त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाली. एकूण 8 षटकार त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाले. या सागर थोरात व्यासपीठावरती आपला भव्य सन्मान इथून मात्र केला जाईल. गणेश दादा बेंद्रे यांच्या वतीने 1000, निलेश दादा पाटील यांच्या वतीने 1000, विशाल भाऊ नायकवडे यांच्या वतीने 500 आणि सचिन दादा मस्के यांच्या वतीने 500 असे 4 आजच्या दिवसातील वैयक्तिक कामगिरी आणि बक्षिसाचा वर्षाव ज्या खेळाडूच्या वरती भरपूर प्रमाणामध्ये आपण पाहतो. एकूण 3 ते 4 हजाराची कमाई ज्या खेळाडूने एका मॅच मध्ये केली तो सागर थोरा ठरला या मॅचचा हिरो. आणि खऱ्या अर्थानं श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या टीमला आतापर्यंतच्या प्रवासामध्ये ज्याची खेळी खूप दमदार राहिले तो सागर थोरात या मॅचचा हिरो. आणि त्यांना कॅश प्राइज देखील या ठिकाणी पुरस्कृत केले जाते. सर्व मान्यवरांच्या शुभ असते. सन्माननीय निलेशजी पाटील, विशाल भाऊ नायकवडी, त्याचबरोबर एकनाथजी पाटील, त्याचबरोबर मारुती नायकवडी साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी हे कॅश प्राइज मात्र दिले जाते. तर साई दत्त वॉरियर्स 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. साई दत्त वॉरियर्स मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल इथे मात्र रिव्हर्स अटेंड केला. सुवात चव्हाणच्या बॅटमध्ये होते दर्जेदार चौकार. बॉल सीमारेषा पार, मिथिल लाभाचार चौकार. पण सुवात चव्हाण आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर होता. हा बॉल स्टान्स बदलले होते, अक्रॉस द लाईन झाले होते थोडेसे बॅट्समन. आणि तत्पूर्वी टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन. त्याचबरोबर आपण करूयात स्वागत सन्मान जे ते कराड तालुक्यावरून खास करून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी कराड तालुक्यातील स्टार खेळाडू रणवीर स्पोर्ट या टीमचे हार्ड हिटर सुनील दादा चाळके हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आज जर पाहिलं तर याच मैदानावरती कराड ग्रामीण प्रीमियर लीग खूप चांगलं आयोजन ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करण्यात आलं होतं ते सुनील दादा चाळके यांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होतं. साहेबांचं करूयात आपण स्वागत सन्मान. मी विनंती करेन संदीप पाटील अध्यक्ष 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन यांना की आपल्या शुभ असते या ठिकाणी सुनील दादा चाळके यांचा स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती संपन्न व्हावा. आज जर पाहिलं तर 32 शिराळा आणि कराड तालुका यांचं मैत्रीचं नातं कायमस्वरूपी राहिलेलं आहे. आणि याच मैत्रीला प्रतिसाद देत असताना आज व्यासपीठावरती सन्माननीय सुनील दादा चाळके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबर हेमंतजी माने साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. क्रिकेटची आवड आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आदरणीय हेमंत माने साहेब देखील उपस्थित आहेत. आज 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीगला सदिच्छा भेट दिल्याबद्दल आपला देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. डॉट बॉलची समाप्ती ते आता मात्र श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या संघाचे संघमालक निलेश दादा पाटील यांच्या चेहऱ्यावरती जे टेन्शन होतं ते मात्र एमव्ही टायगर या टीमने मात्र ते टेन्शन दूर केले कारण की सामना जिंकला. त्याचबरोबर स्टार क्रिकेटर प्रकाश नांगरे पोलाड करुंगली यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून होते. आज क्रिकेटवरती प्रेम करणारे असे अनेक खेळाडू आहेत. पहा तुम्ही आज प्रकाश नांगरे पोलाड यांचं देखील शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण करूयात सहर्ष असं स्वागत. त्याचबरोबर नेक्स्ट मॅच
अरुणदादा मोहिते स्पोर्ट, त्याचबरोबर श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या दोन्ही टीमला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या टॉस साठी. श्री अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीमचे कॅप्टन आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या टीमचे कॅप्टन. श्री अरुणदादा मोहिते स्पोर्ट आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ या दोन्ही टीमच्या संघ नायकाला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. लगेचच या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. चला अरुणदादा मोहिते स्पोर्ट संघ नायक या, कारण की मांगरोळ संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाचे संघ नायक आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. पहिले षटक संपले. पहिल्या षटकानंतर 5 धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. एक गडी बाद 5 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते टीम साई दत्त वॉरियर्स या संघाचे. चला टॉस इथे केला जाईल. शांतारामजी कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. महत्वाची मॅच. अगदी शंकरदादा मोहिते यांचे व्यावसायिक भागीदार आणि एक परम मित्र शांतारामजी एकनाथजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. एका बाजूला श्री चिंचेश्वर स्पोर्ट तर दुसऱ्या बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट. या मॅच मध्ये जर पाहिलं तर सांगली एक्सप्रेस विजय पावले यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. टॉस इथे जिंकलाय टीम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या टीम आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पुन्हा एकदा वळत आपण ओव्हर टू द कॉम्बॉक्स. स्पेल नंबर 2 आणि शेवटच्या ओव्हरसाठी अक्षय पानसरे याने इन्व्हाइट केले टीम रायझिंग स्टार या टीमच्या माध्यमातून. साई दत्त वॉरियर्स त्यांच्या अगेन्स्ट रायझिंग स्टार्स अशी मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. आणि अंतिम षटक पहिला बॉल डॉट बॉलची समाप्ती आणि पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा येतो आणि शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. फटका चांगला आहे आणि पंचांचा इशारा येतो. यस, इट इज अ सिक्सर. हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे स्ट्रोक केला बॅट्समन सुहासने. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता. फुटवर्कचा चांगला वापर केला. शेवटच्या क्षणापर्यंत नजरेची पकड आणि बॉटमॅनचा चांगला वापर केला. क्षमता भरलेला स्ट्रोक आपण पहिला षटकार आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. एलिव्हेशन भरपूर थोडस कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला. पुन्हा एकदा स्टेप आउट केलाय. फटका तर जरूर चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सेकंड रन साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13 रन. शेवटचे 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली कामगिरी. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल टीम साई दत्त वॉरियर्स या टीमचा. कारण 2 ओव्हरची मॅच. दोन्ही टीमना जिंकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायचे आहेत. कारण जो संघ पराभूत होईल त्याचा प्रवास थांबेल या स्पर्धेमध्ये. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. फटका चांगला आहे. ताकदीचा पुरेपूर वापर केला. 6 रन साठी येतोय. एक पॉवरफुल ब्युटिफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
या बॉलवर देखील पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. या शेवटच्या बॉलवर येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने 25 रन होत आहेत आणि 26 रनचं लक्ष असेल टीम रायझिंग स्टार या टीम समोर. आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं विवरण घेऊन येतील आमचे सहकारी समालोचक मित्र अर्थातच पश्चिम महाराष्ट्राचा बुलंद आवाज निलेश मर्डेकर सर. चला 2 षटकाची मॅच 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. अगोदर आवाज आपण ऐकलात. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल मधील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर यंग टॅलेंट समालोचक आणि राहुल शिरसट यांचा आपण आवाज ऐकलात. 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी टीम रायझिंग स्टार या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम साई दत्त वॉरियर्स या टीमने 25 धावा उभे केल्या. 26 धावांचं लक्ष इथे दिले गेले रायझिंग स्टार या संघासमोर. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ जास्त घेऊ नका विनंती असेल टीम साई दत्त वॉरियर्स या संघाला, कारण की आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. यानंतरची मॅच श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ आणि अरुणदादा मोहिते स्पोर्ट धामवडे या 2 टीम मध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अरुणदादा मोहिते स्पोर्ट विन द टॉस इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला. जशी ही मॅच संपेल त्यानंतर मात्र लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण इथे सजवायचं आहे. 32 शिराळा रबर बॉल प्रीमियर लीग समाजसेवक शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन ज्या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं शिराळा तालुका क्रिकेटला उभारणीसाठी आपलं मोलाचं सहकार्य मोलाचं योगदान दिले ते तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन सोनवडे खोतवाडी या डोंगराळ परिसरामध्ये अगदी दुर्गम परिसरामध्ये जन्माला आल्यानंतर व्यावसायिक दृष्ट्या प्रगती केली आणि व्यावसायिक दृष्ट्या प्रगती करत असताना समाजासाठी काहीतरी देणं लागतं आणि मला काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे ही भावना मात्र ज्यांच्या मनामध्ये आपण सातत्याने पाहत आलोय ते तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते यांचा थोड्याच वेळामध्ये इथे शुभागमन होणार आहे. 12 बॉल मध्ये करायचे आहेत. आता 26 धावा. मॅच लावते सुरुवात. चला मॅच पुढप करा. सुहास दादा आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज, कारण की आपल्याकडे वेळ ते भरपूर कमी आहे. नेताजी ढेरे षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 26 धावा. आता मात्र डी ओव्हर डाय अशी अवस्था येते प्रत्येक टीम समोर, कारण की जो संघ जिंकेल तो मात्र वाकोडे संघासमोर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस पहिल्याच बॉल वरती मात्र वेलकम षटकार इथे खेचलाय. फलंदाज गौरवच्या बॅटमधून मात्र आता गोलंदाजाचा गौरव केलाय. पहिल्याच बॉल वरती मात्र खणखणीत खेचलाय. सीमारेषा पार षटकार नेताजी ढेरे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. ते खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 धावा इथे धावून घेण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी राहिलाय. यानंतरची मॅच एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल टीम श्री चिंचेश्वर स्पोर्ट मांगरूळ संघ सचिनजी मस्के विशालजी पाटील आणि
सचिनजी मस्के साहेब, निलेजी पाटील, अजयजी शिंदे यांच्या संघ मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट. तर दुसऱ्या बाजूला अरुणदादा मोहिते स्पोर्ट, अरुणदादा मोहिते, अरुण फार्मा यांच्या संघ मालकीचा संघ. पण 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा इथे आतापर्यंत खेळ संपलाय. आता मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. पनुमरी गावाला बिलॉंग करणारे एक अनुभवी गोलंदाज आणि या टीमचा एक प्रमुख नेता, या टीमचा प्रमुख खेळाडू. इथे मात्र पहा काय गोलंदाजी केले, अप्रतिम गोलंदाजी. थोड्याच वेळात या ठिकाणी शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते, तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन अगदी थोड्याच वेळात होणार आहे. 4 बॉलचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे सन्माननीय विराजदादा नाईक, विराज उद्योग समूहाचे चेअरमन आदरणीय विराजदादा नाईक यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. शंकरजी वसंत मोहिते दादा पुरस्कृत 5 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा, चांगली गोलंदाजी. आज मात्र सुरेश भाऊ रांजवन यांनी जो विश्वास या खेळाडूवरती दाखवला नेताजी ढेरे, तो विश्वास सार्थ ठरवत असताना चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. 1 धावाले क्षेत्ररक्षक मात्र वेगाने बॉलचा प्रयत्न करत होता, परंतु एका हातामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न सुरुवातीलाच मन बनवलं होतं की बॉल अगदी रनिंग मध्ये मी कॅरी करेन आणि फेकी करेन, आणि तो प्रयत्न फसला. धावफलकावरती धावा लागल्या 11. आता 6 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. 6-15 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात या ठिकाणी शुभागमन होणार आहे. शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे. 6 बॉल मध्ये करायचे आहेत 15 धावा. चला 6 बॉल 15. 6 बॉल मध्ये आता करायचे आहेत 15 धावा. गोलंदाजीवरती सुवाद चव्हाण आपल्याला पाहायला मिळते. चतुर चालक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू 15 धावा. त्याचबरोबर व्यासपीठावरती आदरणीय शंकरजी खोत साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे ते अजून देखील 14 धावांचे. 5-14 हे समीकरण अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शिराळा वाळवा तालुक्याचे युवा नेते आणि सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय विराजदादा नाईक यांचं शुभागमन थोड्याच वेळात या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. 5 बॉल मध्ये आता 14 धावांची गरज. यावेळेस पंचांचा इशारा, बॅट बॉल, एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती लागली जाते. 13 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बंदे में दम, नाम है महादेव कदम, आणि महादेव कदमच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. आता समीकरण बदललंय. 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज. सध्याच्या घडीला रबर बॉल हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असणारा खेळाडू महादेव कदम. एक अर्धशतक देखील या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये देखील आता 4 बॉल मध्ये 19 बॉल 62 धावांची खेळी आपण पाहिले महादेव कदम यांचे. यावेळेस पाहिजे मात्र चांगला स्ट्रोक केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये येऊन बॉलची फेकी करेल तोपर्यंत मात्र 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु 2 धावा.
इथे महादेव कदम यांना मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाहीत क्षेत्ररक्षण करणारी टीम. 2 धावा घेतल्या, आता 3 बॉल मध्ये करायच्या आहेत 5 धावा. 3 बॉल 5. रोमांचक, रोमहर्षक आणि उत्कंठा वाढवणारा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल मध्ये तर जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय की काय आणि बॉल जातो मात्र सीमारेषा पार. षटकार आलाय आणि सामना मात्र इथे जिंकलाय टीम रायझिंग स्टार सोमनाथ भाऊ नाईकवडी आणि विजय मामा यादव यांच्या संघ मालकीचा संघ. नेक्स्ट मॅचला होईल जशी सुरुवात ऐकूयात सातारा टेनिस बॉल आणि पश्चिम महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा एक बुलंद आवाज, ज्या आवाजाने गेली अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केलेली आहे, असा एक बेहतरीन आवाज. अर्थातच निलेशजी मर्डेकर सर, व्हॉइस ऑफ सातारा, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र जोडले जातील आपल्या समेत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा.